ही गोष्ट आहे 2020 सालची. मी बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या गाडीवर घरी परतत होतो. बरीच रात्र झाली होती. साधारणतः 10 वाजले असतील. रस्ता पूर्ण निशांत झाला होता. मला बराच वेळ लागत होता घरी जायला. मी घरी जातानाच विचार करू लागलो, मस्त आता घरी जायचे, जेवण वगैरे करून सकाळी लवकर उठायचे आणि व्यायाम करायचे. माझ्या मनात फक्त योच विचार चालला होता. कशाचं काय, मी हाच विचार करत होतो. तितक्यातच गाडी बंद पडली. जे व्हायचं नको तेच झालं. आता हिला काय झालं? बिघाड होण्यासारखे तर काहीच नव्हते. काही दिवसापूर्वीच मी सर्व्हिसिंग केली होती. आता मी काय, गाडीच्या खाली उतरून गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि माझं लक्ष माझ्या साईटला गेलं. ते बघताच मला थोडी शांती वाटली, कारण अवघ्या 2-4 पावलापुढेच एक रेल्वे स्टेशन होतं. मी कशी तरी गाडी ढकलत त्या रेल्वे स्टेशनजवळ गेलो आणि त्या आवारातच गाडी पार्क केली. मी स्टेशनात गेलो आणि जिकडे तिकडे पाहू लागलो. जिकडे तिकडे बघणार तितकाच काळोख आणि तिथे लाईटसुद्धा नव्हते. एक लाईट होता, तो खूप दूर होता, त्यामुळे त्याचा काही प्रकाश पडतच नव्हता. मला हे तसे स्टेशन माहीतच होते, पण इथे उतरण्याचा आणि इथे कधी येण्याचा आपल्याला संवादच पडला नाही. जणू रेल्वे प्रशासनाने या स्टेशनकडे लक्षच दिले नाही. आपल्या खिशातून मोबाईल काढून मी तिकीट काउंटर शोधू लागलो. दूर कुठेतरी तो तिकीट काउंटर दिसला मला. मी त्याच्याकडेच वळू लागलो. काही वेळाने मी तिथे गेलो. तिथे कोणीच नव्हतं. एक खिडकी होती. त्या खिडकीवर मी खूप ठोकलं, पण मधून काही रिस्पॉन्स आला नाही. मी खूप वेळा तिथे ट्राय केलं, मात्र मधून कोणी रिस्पॉन्स दिलाच नाही. मला वाटलं कोणीतरी नसेल इथे. काही वेळाने तिथून एक माणूस बाहेर आला आणि त्याने माझं तिकीट काढलं आणि मी त्याला माझी ट्रेन कधी आहे ते विचारली. त्याने मला सगळं सांगितलं. तितक्यात मी प्लॅटफॉर्मवर आलो आणि माझी एक नजर मी संधीकडे फिरवली. मला लक्षात आले की आपण या स्टेशनवर एकटेच आहोत. त्यामुळे मी थोडा किंचाळलो. मनातल्या मनात हे विचार चालू होते, पण काही वेळाने एक व्यक्ती माझ्याकडे चलत येते. मला असं वाटलं, मला जरा हायसं वाटलं की आपण इथे एकटे नाहोत, कोणीतरी आहे. तो व्यक्ती माझ्याकडे चलत येत होता. काही वेळाने माझ्या जवळ आला आणि मला अचानकच म्हणाला, काय हो, काय विचार तुमचा? काही चोरी करायचं आहे का? मी जरा विचित्रच म्हणालो त्याला, अहो तुमचं म्हणणं काय? मी तर इथे स्टेशनवर आलो आहे. बरोबर. तो रेल्वे स्टेशनवरचा एक सैन्य होता. तो एक रेल्वे कर्मचाऱ्यामधला एक शिपाई होता. चोरी? आणि मी? अहो माझी तर गाडी बंद पडलेली आहे, त्यामुळे मी रेल्वे स्टेशनवरून घरी जायचं बघतोय. तुम्ही मला असे चोर कसं काय म्हणू शकता? अहो सर, तसं काही नाही. या रेल्वे स्टेशनवर जरा माणसं कमीच असतात, त्यामुळे इथे चोरी करणं सोपं असते. त्यामुळे मला वाटलं तुम्ही चोर आहात. बरं, इथं बसून घ्या एका साईडला बाकड्यावर, ट्रेन येईलच. आणि तो अंधारात गुडूप झाला. मी जरा विचारातच पडलो. अहो इथे तर एक माणूससुद्धा नाही आणि वरून पाकीटसुद्धा कसे मारतील हे? मी असं मनातल्या मनात म्हणू लागलो. काही वेळाने एक फास्ट ट्रेन पुढे गेली आणि ती खूप जोरात गेली. मी बाकावच बसून होतो. माझ्या ट्रेनचा सुद्धा टाईम झालाच होता, पण तिचा काही पत्ता नव्हताच. मला वाटलं जणू ती लेटच असेल. या कारणामुळे मी तिथे शांत बसलो. काही वेळाने तो पुन्हा कॉन्स्टेबल आला आणि मी त्याला एक प्रश्न विचारला. अहो म्हणलं, दररोज 11:30ची ट्रेन लेटच असते का? अहो तसं काही नाही, येणारच. बरं, मी त्याला पुन्हा एक प्रश्न विचारला.
त्यांना म्हणालो, अहो तुम्हाला इथे भीती नाही वाटत का? वरून एकटीच इथे, पुन्हा लाईटसुद्धा नाहीत. अहो लाईट कसले, ते तर मीच बंद केलेत. थांबा मी इथले लाईट जाऊन चालू करतो. तो असा म्हणून पुन्हा तिकडे अंधारात गुडूप झाला. मी मनातल्या मनात म्हणू लागलो, काय हे कॉन्स्टेबल आहे हा, वरून चोऱ्यासुद्धा होतात आणि असा हे लाईटसुद्धा बंद करतो. कसा कॉन्स्टेबल आहे? मी काही पुन्हा विचार करणाऱ्या पहिलेच माझ्यासमोर डायरेक्ट एक टीटी आला आणि तो इतक्या झटकीपट आला, माझं लक्षसुद्धा नव्हतं. मी त्याला माझं तिकीट दाखवलं आणि त्याने माझं तिकीट चेक केलं. काही वेळाने मला बाजूहून लोकांचा आवाज येऊ लागला आणि मी पाहिले तेव्हा तिथे खूप गोंधळ झाला होता. जणू रेल्वे स्टेशनवर कसा गोंधळ असतो खूप, तसाच. मी जरा विचारातच पडलो. म्हणलं इतक्या वेळ इथे कोणीच नव्हतं आणि अचानक इथे इतके व्यक्ती कसं काय आलेत? मला याच्यातलं थोडं कारण कळालं. म्हणलं इथे काहीतरी घोळ आहे. काय करावं ते कळेनाच झालं. डोक्यात नको ती विचार येऊ लागले आणि माझी गाडीसुद्धा बंद पडली होती. काही वेळापूर्वी तो कॉन्स्टेबल, नंतर टीटी आणि नंतर हे व्यक्ती. मला काही कळणार याच पहिले माझा फोन वाजू लागला आणि तो फोन माझ्या मित्राचा होता. माझा मित्र म्हणाला, अरे रवी, अरे कुठे आहेस तू? किती वेळ झाला? तुझ्या घरच्यांचा फोन येतोय मला. किती वेळ? अरे 11 तो वाजलेत. अरे मी रेल्वे स्टेशनवर आहे, गाडी बंद पडली त्या कारणामुळे. तो असं काय विचारतो मला? अरे एकदा पुन्हा वेळ बघ किती वाजले. मी जरा गोंधळलो आणि पुन्हा बघितलं तर रात्रीचे 2 वाजले होते. मी जरा घाबरलो. अरे म्हणलं यार, आताच तर 11:30ची ट्रेन येणार होती, वरून डायरेक्ट 2 कसं काय वाजले? मी जरा विचारातच पडलो, नेमकं प्रकरण काय आहे इथे? जरा मी शहारलो आणि विचार करू लागलो. पहिले 3 तास मी इथे बसून आहे आणि मला पत्ताही सुद्धा नाही. रवीने पुन्हा विचारलं, अरे तू नेमकं कुठल्या रेल्वे स्टेशनवर आहेस? मला सांग, मी येतो घ्यायला. मला कळालं होतं इथे काही विचित्रच होत आहे. त्यामुळे मी रवीला सांगितलं, तू ये मला घ्यायला पटकन. त्याला स्टेशनचं नाव सांगितलं आणि तो येऊ लागला आणि मी फोन कट केला. आणि फोन कट करताच स्टेशनवरच्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या लाईट अचानक बंद झाल्या आणि त्या गडद अंधारात मी एकटाच होतो. आणि मी त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर जोरात पळू लागलो. तितक्यात मला कोणाचा तरी धक्का लागला. त्या अंधारात मी इतक्या जोरात पडलो, तो धक्काही सुद्धा असा इतक्या जोरात लागला होता की मी डायरेक्ट खाली कोसळून पडलो. त्या अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं. मी जसा उठायचा प्रयत्न करू लागलो तसा माझ्या पायाला थंडगार हातांचा स्पर्श झाला आणि मी जसं उठून त्या साईडला फ्लॅश मारला, तिथे कोणीच नव्हतं. मी खात्री करण्यासाठी चौकड बॅटरी फिरवली आणि तिकडे कोणीच नव्हतं. आता मला तिथे एकही क्षण थांबायचं नव्हतं, म्हणून मी प्लॅटफॉर्मच्या बाहेर धावू लागलो. माहीत नाही तिथे काय होतं. जणू मी चकव्यात फसलो होतो. मला काहीच कळत नव्हतं. आणि मी पुढच्या बाजूला पाहिले तेव्हा तिथून कोणीतरी पळत येत होतं. आता मी विचारलं, आता हे काय नवीन? माझी फाटून हातात आली होती. आता मी म्हणलं, हे काय नवीन? वरून माझ्या अंगात काही जीव उरला नव्हता आणि तो माणूस माझ्याकडे पळत येत होता. मी इतका थरारलो होतो की रस्त्याकडच्या एका खड्ड्यात मी उतरलो आणि तिथेच दडून बसलो. मी त्या पळत येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊन होतो आणि काही वेळाने तिथून माझ्या नावाची हाक आली आणि मला कळून चुकलं होतं तो कोणी नाही, तो रवीच होता. मी त्याच्या जवळ जाऊन
मला रोडच कोसळला. मी रवीला पूर्ण प्रकार सांगितला माझ्यासोबत घडालेला. रवीही म्हणला, जाऊ दे आता, जास्त काही विचार करू नको, गाडीत बस, चल जाऊत. आणि घरचेही सुद्धा तुझ्या खूप वाट पाहत आहेत. त्या दिवशी मी गाडीने घरी गेलो. पुन्हा त्या रेल्वे स्टेशनवर आणि त्या भागात मी कधीच गेलो नाही.